नमस्कार मंडळी, मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे. गेल्या काही दिवसापासून संपूर्ण राज्यामध्ये नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचं प्रकरण गाजत आहे. या प्रकरणाची पाळेमुळे बिहार, गुजरात, महाराष्ट्र याबरोबरच अन्य राज्यात देखील पसरलेली आहेत. आता CBIने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला आहे. निश्चितच CBI या प्रकरणाच्या मुळाशी जाईल आणि जे कोणी दोषी असतील त्यांना कडक शासन होईल, यामध्ये शंका बाळगायचं काही कारण नाही. पहिल्यांदा प्रकरण हे चर्चेला आलं त्यावेळेस या प्रकरणाशी संबंधित लातूर शहराचं नाव जोडलं गेलं. फार मोठ्या प्रमाणामध्ये लातूर शहराची चर्चा या प्रकरणाशी संबंधित असल्यामुळं होऊ लागली. खरं म्हणजे गेल्या 40-50 वर्षापासून लातूर शहर हे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक शैक्षणिक हब म्हणून उदयास आलेलं आहे. सर्वप्रथम राजर्षी शाहू महाविद्यालयाने गेल्या 45-50 वर्षापूर्वी शेकडो प्राध्यापकाच्या, हजारो विद्यार्थ्याच्या आणि त्यांना पाठिंबा असणाऱ्या संस्था चालकाच्या परिश्रमातून, कष्टातून हा पॅटर्न निर्माण केला आणि त्याबरोबरच लातूरमधील अन्य महाविद्यालयाने देखील अशाच प्रकारे परिश्रमातून, कष्टातून हा पॅटर्न विकसित केला. गेल्या 40-50 वर्षामध्ये शेकडो नव्हे तर हजारो विद्यार्थ्यांना या पॅटर्न पद्धतीच्या अभ्यासाचा लाभ झालेला आहे. सर्व क्षेत्रामध्ये चुकीच्या प्रवृत्ती असतातच, समाजामध्ये आपण ते नेहमीच अनुभवतो. त्याचप्रमाणे या शिक्षण क्षेत्रात देखील काही चुकीच्या प्रवृत्ती घुसल्या आणि अशा काही मोजक्या हाताच्या बोटावर मोजणाऱ्या येणाऱ्या मंडळीमुळं हे संपूर्ण क्षेत्रच बदनाम होतील की काय, अशी शंका तयार झाली आहे. खरं म्हणजे अनेक लोकांच्या, अनेक संस्था चालकाच्या, प्राध्यापकांच्या, शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या कष्टातून, परिश्रमातून हा पॅटर्न विकसित झालेला आहे आणि केवळ काही लोकांमुळे याची बदनामी फार होत आहे. याचा परिणाम ज्या महाविद्यालयावर, ज्या क्लासेसवर, ज्या शिकवणुकीवर होणार आहे, खरे म्हणजे त्या लोकांनी पुढे येऊन याचा प्रतिवाद केला पाहिजे होता, पण ते पुढे आले नाहीत आणि काही चुकीच्या मंडळीमुळं संपूर्ण लातूरच किंवा लातूरचा शैक्षणिक पॅटर्नच बदनाम होतो काय, अशी भीती आता कुठंतरी वाटत आहे. याचा परिणाम आपल्या संपूर्ण लातूर शहरावर होईल. तसेच लातूरच्या सर्व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यावर, सर्व महाविद्यालयावर होईल. 2016 साली लातूरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वेनं पाणी आणावं लागलं. त्याचा परिणाम असा झाला की लातूरच्या विकासाची गती कुठंतरी थांबली. त्याचप्रमाणे या शैक्षणिक क्षेत्रातील या गैरव्यवहाराचा परिणाम देखील लातूरच्या ज्या मेहनतीनं, परिश्रमानं उभा केलेल्या, विकसित केलेल्या लातूर पॅटर्न होईल अशी कुठेतरी शंका बाळगत आहे. म्हणून आपण लातूरकरांनी याबद्दल सतर्क राहायला पाहिजे आणि लातूरचं नाव बदनाम होणार नाही, लातूरचं नाव खराब होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपण सर्वांनी मिळून ही काळजी घेऊया, असंच माझा आपल्याला विनंती आहे. धन्यवाद.